मनमोकळी भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलोय अहमदनगर म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील एक प्रमुख व जागृत क्षेत्र असलेल्या शनिशिंगणापूर येथे. अहिल्यानगरपासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनिशिंगणापूरचे हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. शनिदेव आपल्या गावाचे चोरांपासून रक्षण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या गावातील एकाही घराला दरवाजा नाही. तसेच बँक, पतसंस्था, हॉटेल्स यांना देखील दरवाजे नाहीत. शनिशिंगणापूर येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपातच विराजमान आहेत. येथे श्री शनीश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनीश्वराची मूर्ती 5 फूट 9 इंच उंचीची आहे. या मंदिरात असलेल्या दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. सुमारे 150 वर्षापूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामावाच्यांनी मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला. विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौतऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय. एका व्यापाऱ्याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौतरा बांधला आहे. मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही. नजीकच लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते. शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही. वर्ष प्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्याचे 4ही शनिवारी इथे यात्रा भरते. शनिदेवाला खुश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.